जय महाराष्ट्र। मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा सोलापूर शहर महानगर प्रमुख बोलतो। आपल्या समोर येण्याचं मुख्य कारण आहे की सोलापुरामध्ये जे रेनगरच्या माध्यमातून 30,000 घरकुलं होणार आहेत, त्याचे काही घरकुलं 10 ते 15,000 घरकुलं माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते काही दिवसात उद्घाटन होणार अशा प्रकारची माहिती प्रसिद्धी माध्यमासमोर येत आहे। आणि त्याहून महत्त्वाचा विषय म्हणजे हे घरकुलं करत असताना रेनगरच्या माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी विशेष लक्ष दिलं आणि केंद्र सरकारचा पूर्णपणे 100% पाठिंब्यानं ते घरकुल होत आहे। त्या घरकुलासाठी जो इन्फ्रास्ट्रक्चर लागणार आहे, नागरी सुविधा मूलभूत गरजा लागणार आहेत, ते देखील केंद्र सरकारच्या विशेष एक समितीने पूर्ण त्याचा पाठपुरावा करत असल्याचे दिसून येते। आणि त्या आधारे पाणी पुरवठा सगळ्यात मूलभूत गरजामध्ये मुख्य स्तोत्र आहे की मुख्य प्रश्न आहे पाणी। त्या पाणी प्रश्नाबाबतीत रेनगर संस्थेचे संस्थापक, मुख्य प्रवर्तक, कामगार नेते, माजी आमदार कॉम्रेड नरसय्य आडम मास्तर यांनी NTPCच्या माध्यमातून रेनगरला 24 तास पाणी मिळणार अशा प्रकारचं वक्तव्य किंवा माहिती प्रसिद्धी माध्यमांना दिली आहे। त्या आधारे बोलताना असं वाटतं आम्हाला की सोलापूर शहर हद्दवाढ झाल्यापासून जवळजवळ 10 ते 15 वर्ष हे एकूण 25 ते 30 वर्ष झालं हद्दवाढून, त्यामध्ये 15 वर्ष हे सुधारण्यामध्ये थोडं का सुधारणा होईना किंवा त्यामध्ये व्हावं तसं उन्नती किंवा त्या ठिकाणी सोय झालेली नाही। परंतु त्या 2014 पासून या देशामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे, म्हणजे मोदी साहेबांच्या रूपाने सरकार काम करते। ते सरकार आल्यापासून राज्यात भारतीय जनता पक्षाचं सरकार, महानगरपालिकेमध्ये भाजपचे सत्ता असे असताना सोलापूर शहरामध्ये 2 आमदार, सोलापूर जिल्ह्यामध्ये 5, 6, 7 आमदार असे असताना सोलापूर महानगरपालिकेला जे पाणीपट्टी म्हणून टॅक्स लोक भरतात, नागरिक भरतात, अशा या लोकवस्तीमध्ये शहरामधील नागरिकांना पाणी का पुरवलं नाही? विरोधकांनी अनेक मोर्चा काढल्या, अनेक योजना सांगितल्या, शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही अनेक कल्पना त्या ठिकाणी दिलं, घागर मोर्चा काढल्या, मटका मोर्चा काढल्या, अनेक प्रकारचे मोर्चा किंवा आंदोलने विविध राजकीय पक्षाने केला। त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात देखील आंदोलनं केलेले आहेत। हद्दवाढ भागात तर अनेक आंदोलन शिवसेनेच्या माध्यमातून झाले, परंतु या सोलापुरातील 2 आमदार शहरातील, केंद्रात, राज्यात आणि महानगरपालिकेमध्ये सत्ता असून देखील केवळ गटबाजीच्या राजकारणामध्ये धन्यता मानलेली आहे। आम्ही म्हणत नाही दररोज उठल्या प्रसिद्धी माध्यम बघा, दोन्ही गटामध्ये एकता नाही, विकास कसा होणार? अहो, या भारतीय जनता पक्षाने पाणी नाही आलं तर सरकार त्या ठिकाणी आहे, तुम्ही सत्ताधारी आहात, त्यांनी कुठल्या प्रकारच्या शासनाच्या उरावर बसून न करून घेता त्यांनी स्वतः मटका मोर्चा काढतात, त्यांनी मटकी फोडो आंदोलन करतात, त्यांनी घागऱ्या घेऊन जातात, म्हणजे जनतेला भारतीय जनता पक्ष लढतो हे दाखवण्याचा प्रयत्न त्यांचा आहे। किती केवळ परिस्थिती आहे, अशा परिस्थितीमध्ये त्यांचं काम आहे, तुम्ही सत्ताधारी आहे, सत्तेत बसून तिथं उरावर त्याचं काय अधिकाऱ्यांच्या उरावर बसून करून घेतलं पाहिजे। तसं न करता आम्ही आंदोलन करतो, आम्ही रस्त्यावर येतो, महानगरपालिकेच्या आवारामध्ये बसून मटका फोड आंदोलन करतो, अशा स्टंटबाजी अनेक प्रकारे या ठिकाणी केलेल्या आहेत। पण एका कामगार नेत्यांनी केंद्रीय सरकारच्या मोदी सरकारनं वाटलं, मोदीजींना वाटलं की या ठिकाणी गरिबांचं घरं द्यावं, मग त्यासाठी काय काय पाहिजे हे सगळं त्यांनी सुविधा पुरवत आहेत। मग आपल्या सोलापूरच्या पाणी प्रश्नामध्ये दर उन्हाळा आला तर कधी पाण्याचं तर का सांगायचं, सर्वांना माहीत आहे पाण्याची काय अवस्था चालू आहे। 8-8 दिवसाला पाणी येतं, 15-15 दिवसाला हद्दवाढ भागात पाणी येते। आम्ही सिटीमध्ये जातो, काही भागामध्ये 4 दिवसाला, काही ठिकाणी बघा 8 दिवसाला, काही ठिकाणी 5 दिवसाला येत असतं आणि अवेळी येते। एखादं पाणी नाही आलं तर लग्न असतं तर लग्नाला सुद्धा जाणं रहित करावं लागतं। अशा प्रकारची पाण्याची व्यवस्था ठिकाणी आणि पाण्यामुळं ही बोंब चालू आहे। पण त्यांना वाटलं नाही
की आपण 24 तास बाहेर लांबला, अजून ते गोष्ट लांबच राहिलं, पण निदान वेळेवर दिवसाआड पाणी किंवा 2 दिवसाआड मध्ये 3दा पाणी की अशा प्रकारचा दिवस, रात्री संध्याकाळी बी नको आम्हाला, दररोज बी नको, 2 दिवसाआड पाणी तर दिलं पाहिजे, अशा प्रकारची कल्पना आलेली नाही आहे. केवळ विरोध केला त्यांचंच सरकार, तेच विरोध करतात, त्यांचंच माणसं त्यांनी विरोध करतात. अशा प्रकारे केवळ लोकांना दिशाभूल करण्याचं काम या ठिकाणी भारतीय जनता पक्ष करीत आहे. आपण जाणून घ्या, आपले भारतीय जनता पक्षाचेच पंतप्रधानांनी याचं इथं पाणी दिलेलं आहे. त्याच आधारे ते आडम मास्तर त्या ठिकाणी बोलतात. आपल्या भारतीय जनता पक्षाचं सरकार, राज्यात सरकार आहे, त्यांनी ते पाणी दिलेलं आहे. ते सुद्धा NTPCच्या माध्यमातून मोफत पाणी आहे. आम्ही पैसे भरतो, पैसे भरून सुद्धा पाणी मिळत नाही. म्हणून लोकांना समजून चुकलेलं आहे. 2014, 2019 लोकांनी तुम्हाला भरभरून मदत केली आहे, भरभरून मतं दिलेले आहेत. त्या प्रकारचं मी या ठिकाणी वक्तव्य करताना बोलतो. आणि तरच सोलापूरला दर दिवसाआड पाणी मिळेल, अन्यथा हे राजकारणाच्या पायामध्ये लोकांचं सगळं वाटोळं होईल. त्याचं पाप तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहे, त्याचं जे होय हाल हे तुम्हाला लागणार आहे. म्हणून मी माझी कळकळीची विनंती आहे, जरी विरोधी पक्षाचा असलो तरी सुद्धा एक सोलापूरचा नागरिक म्हणून तुम्हाला विनंती करतो, पाण्यासाठी तर आता तर लढा आणि सोलापूरकरांना भरपूर पाणी द्या, प्यायला पाणी द्या आणि त्यांचं जीवनमान सुधारण्याचा प्रयत्न करा. गटबाजी बंद करा, स्टंटबाजी बंद करा आणि देशाचे आपल्या सोलापूरचं वैभव परत निर्माण करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.